आज आपण एकदम सोप्या पद्धतीने मस्त खुसखुशीत आणि तळण्यासाठी कढई सुद्धा छोटी पडन असे खिचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहेत. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पापड बनवण्यासाठी इथं मी 2 कप तांदूळ 2 तासापूर्वी भिजत घातले आहेत. तांदूळ भिजत घालायच्या अगोदर 2 ते 3 वेळा चांगले धुवून घ्यायचे आणि असं भरपूर पाणी घालून 2 तासासाठी तांदूळ भिजवून घ्यायचे. आणि हे पहा मी ह्या कपाने 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचे, म्हणजे मग त्याच्यामध्ये पाणी घालायला अंदाज येतो. तर भिजवून घेतलेले तांदूळ जरा वेळासाठी बाजूला ठेवूया. आणि तांदूळ शिजवून घेण्यासाठी आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर इथं मी कुकरमध्ये अगोदरच बरोबर 10 कप पाणी गरम करायला ठेवलेलं. 2 कप तांदूळ असतील तर 10 कप पाणी ठेवायचं. एकदम बरोबर होतं. कमी सुद्धा पडत नाही आणि जास्तही होत नाही. तर भिजवून घेतलेले सगळे तांदूळ मी कुकरमध्ये घातलेले आहेत. आणि लगेच आता त्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालूया. तर छोट्या चमच्याने 1 चमचा जिरे घ्यायचे, 1 चमचा तीळ घ्यायचे, 1 चमचा ओवा घ्यायचा आणि 1 चमचा पापडखार घ्यायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं. तुम्हाला जर पापडखार नसला घालायचा, नाही घातला तरी सुद्धा चालेल. पापडखार नाही घातलं तर मीठ थोडंसं जास्त घ्यायचं आणि पापडखार घातला तर मीठ थोडंसं कमी घालायचं. तर घेतलेले सगळे मसाले घातलेले आहेत कुकरमध्ये. आणि त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी 9-10 हिरव्या मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर मिक्सरला असं बारीक वाटून घेतलेलं आहे. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त घाला. पण थोड्याशा मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरला असं वाटून घालायचं. पापड खायला एकदम मस्त लागतात खमंग. तर वाटून घेतलेलं वाटण सुद्धा मी घातलेलं आहे आणि चमच्याने सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि लगेच कुकरचं झाकण बंद करून त्याच्या आपल्याला 9 ते 10 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. सुरुवातीच्या 5 शिट्ट्या मोठ्या गॅसवर करून घ्यायच्या आणि नंतर 5 शिट्ट्या बारीक गॅसवर, म्हणजे तांदूळ आपल्याला पाहिजे असे मऊ शिजतात. तर हे पहा मी 9 ते 10 शिट्ट्या कुकरच्या करून घेतल्या आहेत. आणि शिट्ट्या झाल्याच्या नंतर गॅस बंद करून कुकर मी पूर्णपणे गार करून घेतला आहे. तर लगेच आता झाकण काढून पाहूया. आणि हे पहा किती मस्त तांदूळ शिजलेले आहेत. मस्त आपल्याला पाहिजे असे तांदूळ शिजले आहेत. आणि त्याच्यामध्ये पाणी घातलेलं पण एकदम बरोबर झालं आहे. आणि लगेच आता गॅसवरून कुकर खाली घ्यायचं आणि एखाद्या चमच्याने किंवा स्पॅच्युलाने छान असं मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये अख्खे तांदूळ राहिले नाही पाहिजे. छान असं एकजीव झालं पाहिजे. एक 5 ते 6 मिनिटं छान असं फेटून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये तांदूळ अजिबात राहत नाहीत. मस्त असं मिश्रण तयार होतं. तर हे पहा मी 5 ते 6 मिनिटं छान असं फेटून घेतलेलं आहे आणि तांदूळ चांगलं शिजल्यामुळे मस्त असं त्याचं एकजीव मिश्रण तयार झालं आहे. तर लगेच आता पापड बनवायला घेऊया. त्याच्यासाठी एखादा पळपट किंवा चॉपिंग बोर्ड घ्यायचा आणि पापड बनवण्यासाठी असे प्लास्टिकचे छोटे छोटे 2 कागद घ्यायचे आणि त्याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं. जास्त तेल लावायचं नाही. 1 ते 2 थेंब तेल लावायचं फक्त. आणि सुरुवातीला 1 वेळा तेल लावलं की परत लगेच तेल लावायचं नाही. त्याच्यावरती 9-10 पापड बनवून घ्यायचे आणि त्यानंतर पापड जर कागदाला चिटकायला लागले तरच थोडंसं तेल लावायचं. जास्त तेल लावायचं नाही. आणि असं 1 ते 1.5 चमचे मिश्रण घेऊन मस्त पातळ असा पापड थापून घ्यायचा. अशा पद्धतीने पापड बनवायचे एकदम सोपे आहेत. अगदी पटापट बनून होतात. किंवा तुम्हाला किती लहान मोठे पापड बनवायचे तेवढं मिश्रण काढून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पापड बनवून घ्यायचे. हे पापड बनवण्यासाठी आपल्याला अजिबात घाई करायची गरज नाही. हे मिश्रण पूर्णपणे गार झालं तरी सुद्धा एकदम मस्त पापड बनविता येते. त्यामुळे तुम्ही आरामात पापड बनवू शकता. आणि हे पहा अशा पद्धतीने मस्त पातळ असे पापड बनवून घ्यायचे. तर राहिलेले सगळे पापड मी अशा पद्धतीने बनवून घेते. तर हे पहा मी सगळे पापड बनवून घेतले आहेत. आणि एवढे पापड बनवायला फक्त अर्धा तास लागतो, जास्त वेळ लागत नाही. हे पापड आपण एकटी सुद्धा बनवू शकतो कोणाच्या मदतीशिवाय. तर हे पापड आता एक दिवस तुम्ही फॅनच्या हवेने सुकवून घेतले तरी सुद्धा चालेल. एक दिवस फॅनच्या हवेने सुकवून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी 2-3 तास उन्हामध्ये सुकवून घ्यायचे, म्हणजे पापड चांगले वाळतात. तर हे पहा मी एक दिवस फॅनच्या हवेनेच पापड वाळून घेतलेले आणि दुसऱ्या दिवशी 2-3 तास पापड उन्हामध्ये वाळत घातलेले. तर मस्त असे पापड मी वाळून घेतलेले आहेत. तर आता थोडेसे पापड मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते किती मस्त पापड फुगतात. त्याच्यासाठी मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं. तेल थोडंसं गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये पापड सोडायचा
आणि हे तेलात पापड सोडला की किती मस्त फुगलेला आहे. अगदी कढईभर पापड फुगला आहे. कढई सुद्धा आपल्याला छोटी पडली, एवढे मस्त पापड फुगलेला आहे. आणि हे पापड बनवायचे सुद्धा एकदम सोपे आहेत. जास्त मेहनत न करता अगदी झटपट बनून तयार होते. आणि हे पापड बनवण्यासाठी साहित्य सुद्धा जास्त काही लागत नाही. बनवायला सोपे आणि खायला एकदम मस्त पापड तयार होते. तर हे मी थोडेसे पापड तळून घेतले आहेत. आणि पापड बघताच तुम्हाला अंदाज येत असेल किती मस्त खुसखुशीत झालेले येतं आणि फुगलेत तर किती छान. तुम्हाला मी एक पापड तोडून सुद्धा दाखवते. हात लावूस्तोवरच पापड तुटते, तेवढे मस्त खुसखुशीत झाले आहेत. आणि असे मस्त पापड होण्यासाठी ह्याचं प्रमाण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. 2 कप तांदूळ असले तर बरोबर 10 कप पाणी घालायचं. एकदम मस्त पापड बनून तयार होतात. आणि ताईंनो, तुम्हाला जर जास्त पापड बनवायला वेळ नसला तर ह्या पद्धतीने तुम्ही 1 कप तांदळाचे पापड तरी नक्की बनवून बघा. आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.